नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील आपण अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील स्वाध्याय पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 4 नंबरचा मालिका पूर्ण करा याचा स्वाध्याय, तेही एकाच व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला आकृत्या स्पष्टीकरणासहित दिल्या जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आकृत्या कशा प्रकारे सोडवायच्या ह्या समजतील. तर मित्रांनो बघा, मालिका पूर्ण करा याबद्दल काही नियम आहेत, ते नियम पाहूया. पहिला नियम आहे, आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत घटवीत किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत प्रतिघटवीत फिरतात, सरकतात. बघा, आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत घटिवत किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत प्रतिघटिवत फिरतात किंवा सरकतात. दुसरा नियम आहे मित्रांनो, पहिली व तिसरी या प्रश्नाकृत्या सारख्या असतात, म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नाकृत्या देखील सारख्या असायला हव्यात. बघा मित्रांनो, दुसरा नियम काय म्हणतो, पहिली ते तिसरी या प्रश्नाकृत्या सारख्या असतात, म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नाकृत्या देखील सारख्या असायला हव्यात. तिसरा नियम काय म्हणतो, सरळ रेषेतील 3 किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे सरकतात. बघा मित्रांनो, तिसरा नियम काय म्हणतो, सरळ रेषेतील 3 किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात. 4 नंबरचा पर्याय आहे मित्रांनो, चिन्हांची संख्या कमी होत जाते, वाढत जाते. बघा, 4 नियम दिलेत मालिका पूर्ण करण्याविषयी. आता हे नियम आपण समजून घेतले. आता आपण घेणार आहोत स्वाध्यायावरती प्रश्न. बघा मित्रांनो, स्वाध्याय सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचा आहे आपल्याला. आता आपण पाहणार आहोत स्वाध्यायावरती प्रश्न. आता स्वाध्यायावरती प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला प्रथम प्रश्न समजून घ्यावा लागेल मित्रांनो. त्यासाठी बघा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो आणि त्यानुसार आपल्याला आकृत्या सोडवायच्या असतात. तर बघा, प्रश्न काय म्हणत आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्नाकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवली आहे. प्रश्नाकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत. प्रश्नाकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तरांच्या आकृतीमध्ये अशी आकृती शोधून काढा की जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल. त्या आकृतीच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. बघा मित्रांनो, 3 आकृत्या दिल्या आहेत, त्या विशिष्ट क्रमाने दिल्या आहेत. त्यानुसार आपल्याला चौथी आकृती शोधायची आहे. म्हणजे 3 आकृती दिल्यानंतर चौथी आकृती कशा प्रकारची येईल हे आपण ठरवायचे आहे. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे तो. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, चौकोन दिले आहेत, कडेने वर्तुळ, चौकोन, रंगवलेले वर्तुळ आणि त्रिकोण दिले आहेत. अशा प्रकारची आकृती आपल्याला दिली आहे. आता बघू, प्रथम इथे वर्तुळ येत आहे, बरोबर की नाही. इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे, इथे रंगवलेले वर्तुळ आहे आणि इथे त्रिकोण आहे. म्हणजे बघा मित्रांनो, हे सरकत गेले पुढं, म्हणजे क्रमाने घड्याळाच्या दिशेने सरकत गेलेलं आहे. आता या ठिकाणी काय आलं, हा वर्तुळ कुठे गेला रे, इथे गेला, बरोबर की नाही. यानंतर त्रिकोण कुठे आला, इथे आला. यानंतर भरीव वर्तुळ इथे आला आणि भरीव त्रिकोण इथे आला, बरोबर की नाही. त्यानंतर काय येणार रे, हा वर्तुळ कुठे जाणार मित्रांनो, इथे जाणार, बरोबर की नाही. इथे आल्यानंतर त्रिकोण इथे, भरवलेला वर्तुळ इथे आणि भरवलेला त्रिकोण इथे. तर आता हा वर्तुळापासून आपण सुरुवात केलेली आहे. तर हा वर्तुळ कुठल्या बाजूला यायला हवा रे, या बाजूला यायला हवा की नाही. तर कुठे दिसतो या बाजूला वर्तुळ, बघा शोधा पर्यायामध्ये. ए मध्ये आहे, असू शकते आकृती. बी मध्ये नाही, बी कट. सी मध्ये आहे, सी असू शकते. डी मध्ये नाही, डी कट. आता फक्त आपल्याला मित्रांनो ए आणि सी मध्ये शोधायचे. बघा मित्रांनो, पर्याय जर कट केले तर तुम्हाला आकृत्या लवकरात लवकर समजतात. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार हे सांगत आहे, जर तुम्ही एक एक जर बाजू मांडायला सुरुवात केली किंवा एक एक जर आकृतीमधला एक एक भाग जर उचलून बघायला सुरुवात केला तर आकृत्या लवकर समजतील आणि पर्याय कट केले तर तुम्हाला लवकरात लवकर आकृत्या समजतील.
आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर बघा आता वर्तुळ या बाजूला आला की नाही, मग वर्तुळ या बाजूला आल्यानंतर त्रिकोण, हा त्रिकोण कुठे यायला पाहिजे रे, मग या बाजूला यायला पाहिजे की नाही, बरोबर की नाही. मग बघा इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे, ए पण असू शकतं. आता बी तर कट केला आहे आपण आणि डी ही कट केला आहे, म्हणजे आता सी आणि ए मध्ये आपल्याला बघायचं आहे. मग इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे, म्हणजे हे दोन्ही आकृत्या सेम आहेत की नाही. मग वर्तुळ त्रिकोण झाल्यानंतर काय आहे रे, भरीव वर्तुळ आहे. मग भरीव वर्तुळ कुठल्या बाजूला यायला पाहिजे, या बाजूला यायला पाहिजे की नाही, बरोबर की नाही. मग या बाजूला आहे का बघा, ए मध्ये, हां ए मध्ये आहे, बरोबर, हां ए मध्ये पण आहे की नाही, बरोबर. आणि सी मध्ये सुद्धा भरीव वर्तुळ आहे, बरोबर की नाही. तर आता सी मध्ये त्रिकोण कुठल्या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे, बरोबर की नाही. पुढे पुढे सरकत गेले, बरोबर ना, पुढे पुढे सरकत गेले, म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय आहे रे मित्रांनो, 3 बरोबर आहे. मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज आहे बरं का, ए आणि सी आकृती सेम दिसत आहे, नाही बरोबर आहे मित्रांनो, सी मध्ये आहे, सगळ्या आकृत्या सेम आहेत. परंतु मित्रांनो चिन्ह बघा, चिन्ह कसं आहे रे, प्रथम प्लस आहे, परत गुणुले आहे, प्रथम परत प्लस आहे, म्हणजे इथे काय येणार, गुणुले येणार. गुणले चिन्ह कुठे आहे, सी मध्ये. बघा एका अक्षरानं सुद्धा आकृती आपल्याला समजतात. आता मी सुद्धा कन्फ्यूज झाले होते ते ए मध्ये आणि सी मध्ये, परंतु मधला चिन्हाचा आकार बघा वेगळा आहे, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय आपला काय येणार, बरोबर येणार. आता घेऊया त्या पुढची आकृती. बघा मित्रांनो काय आहे, अर्धवर्तुळ दिलं आहे, त्यामध्ये उभ्या रेषा आहेत, बरोबर की नाही. परत तो वर्तुळ खालच्या बाजूला गेला आहे, त्या बाजूला गोल दिला आहे, बरोबर की नाही. अर्धवर्तुळ दिला आहे, त्यामध्ये गोल दिला आहे. नंतर तोच वर्तुळ खाली आला आहे, परत त्याच्या बाजूला अर्धवर्तुळ दिला आहे, म्हणजे हा सुद्धा काय होणार आहे, अर्धवर्तुळ बाजूला येणार की नाही, बरोबर, बरोबर की नाही. हा कुठे येणार, खाली येणार, आणि हा कुठे जाणार, या बाजूला जाणार, आणि हा जो भाग जो आहे की नाही तो वरती येणार, म्हणजे 3 साईडला अर्धवर्तुळाने गोल आले पाहिजेत मित्रांनो. बघा ए मध्ये आहे, बरोबर, असू शकते, बी मध्ये आहे, असू शकते, सी मध्ये आहे, असू शकतं, डी मध्ये आहे, असू शकतं. परंतु या ज्या रेषा आहेत अर्धवर्तुळाच्या त्या कशा प्रकारच्या आहेत बघा, आडव्या आहेत का, उभा जर असाला तर आडवे येणार की नाही. ए मध्ये कशा आहेत, उभे आहेत, बी मध्ये आडवे आहेत, सी मध्ये तिरके आहेत, डी मध्ये तिरके आहेत. म्हणजे ए तर येणार नाही, बी येऊ शकतं, सी येणार नाही, डी येणार नाही, म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येईल रे, बी नंबर येईल, बरोबर की नाही, येईल ना. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा मित्रांनो पुढची आकृती कशी आहे, गोल दिले आहेत, त्यामध्ये रेषा आहेत, आपल्याला ते शोधायचं आहे, बरोबर की नाही. मग त्यांनी काय सांगितलं तरी पहिल्यांदा आपल्याला घड्याळाच्या काट्यानुसार फिरवायचं आहे, बरोबर की नाही. तर बघा आता आपण जर घड्याळाच्या काट्यानं फिरवलं तर काय येते बघूया आपण. आता आपण काय घेऊया, हा त्रिकोण घेऊया रे, घ्यायचा का हा त्रिकोण. हा त्रिकोण कुठे दिसतो रे तुम्हाला, एक आड सोडून इकडे दिसतोय, बरोबर की नाही, बरोबर की नाही. हा त्रिकोण किती संख्या सोडून दिसतोय, हा त्रिकोण आहे, मग पाठीमाग 1 आणि 2, म्हणजे मधली संख्या सोडली की हा त्रिकोण इथं आला, बरोबर की नाही. मग आता ही संख्या सोडली की इथं त्रिकोण यायला पाहिजे, आहे का इथे त्रिकोण आहे, मग ही संख्या सोडली की इथे त्रिकोण यायला पाहिजे. बघा इथे कुठे आहे का, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे मित्रांनो, डी मध्ये नाही, म्हणजे आपल्याला लगेच पर्याय कळला. एका अक्षरावरून सुद्धा आपल्याला पर्यायाचं उत्तर समजतं मित्रांनो. बघा किती सोपं आहे हे, समजते की नाही. हा त्रिकोण जर आपण घेतला तर त्रिकोणाच्या पाठीमागं एक संख्या सोडून, म्हणजे एक अंक एक बाजू सोडून इथे त्रिकोण आला, इथे बघा आहे की नाही. आता हे बाजू सोडली की लगेच दुसरा त्रिकोण ह्या बाजूला आला आहे, बरोबर की नाही. मग आता आपल्याला एकच सोडायचं आहे, हा सोडायचं आहे, आणि इथे त्रिकोण पाहिजे, कुठे दिसतंय मग, सी मध्ये दिसतंय, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय झाला आपला, बरोबर आला. बघा जेवढ्या आकृत्या वाटतात ना तेवढ्या सोप्या असतात मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन बघा, कारण की जर कन्सेप्ट तुम्हाला उत्तरे दिली असतील तर ते तुम्ही शोधण्यापेक्षा तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं तर तुम्हाला लवकर समजेल मित्रांनो.
त्यामुळे मी पूर्णपणे स्पष्टीकरण देण्याचा तुम्हाला या व्हिडिओद्वारे प्रयत्न करत आहे. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा कशा प्रकारची आकृती आहे रे. एक भाग वरती आहे, एक भाग खाली. हा भाग परत खाली आला, परंतु खालच्या साईडला रेष आली. बघा उलट क्रमाने केले त्यांनी. इथं रेष दिली आणि इथं काय केले, त्रिकोण केले. बरोबर की नाही. आता आपल्याला हा भाग कुठे गेला पाहिजे रे, वरच्या बाजूला गेला पाहिजे. कुठे दिसतो रे वरच्या बाजूला भाग हा. ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, दिसतंय का. तर ह्या बाजूला आहे बघा, पण बाजू सगळ्या सेमच आहेत, फक्त उलट बाजूला आहेत. ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये सुद्धा नाही मित्रांनो, डी मध्येच आहे. बघा मित्रांनो उत्तर किती पटपट समजतंय. बघा समजते का तुम्हाला. ए मध्ये नाही, ही बाजू वरच्या बाजूला कुठे दिसते, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही आणि डी मध्ये आहे. लगेच तुम्हाला उत्तर समजले मित्रांनो. बरोबर की नाही. सोपी आहे की नाही आकृत्या. काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो. आकृत्या खूप सोप्या आहे, तुम्हाला लवकरात लवकर आकृत्या समजतील मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला वारंवार सांगते मी की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती दिलेली आहे. आता बघूया पुढची आकृती. आता बघा मित्रांनो पुढची आकृती आहे. चौकोन दिला आहे, त्यामध्ये एक गोल दिला आहे. किती चौकोन दिले तर 1 2 3 आणि 4. बरोबर की नाही. किती दिलेत, 1 2 3 आणि 4. आणि एक गोल दिला आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय केले, 2 गोल दिलेत मित्रांनो. आणि चौकोन किती दिलेत, 1 2 आणि 3. म्हणजे किती झाले रे हे, ह्या संख्या 5 झाल्या, ह्या संख्या किती झाल्या, 5 झाल्या. बरोबर की नाही. या संख्या 5, या संख्या 5, या संख्या 5. आणि मित्रांनो दुसरा एक पर्याय आपण वापरू शकतो की चौकोन कमी केला की गोल वाढला आहे, चौकोन कमी केला की गोल वाढत आहे. बरोबर की नाही. इथे एक गोल, इथे 2 गोल, इथे 3 गोल आणि आता आपल्याला शोधायचं आहे 4 गोल. आणि 4 गोल आणि एक चौकोन शोधायचं आहे, कारण की इथे 2 चौकोन आहेत. मग आता इथे काय येणार, एकच चौकोन येणार. बरोबर की नाही. ए मध्ये आहे का रे, नाही. बी मध्ये आहे का रे, नाही. सी मध्ये आहे का रे, नाही. बघा इथे 5 गोल आहेत, चौकोन आहे. इथे 6 गोल आहेत, चौकोन आहे. परंतु डी मध्ये मित्रांनो 4 गोल आणि एक चौकोन दिला आहे, म्हणून आपला उत्तर क्रमांक काय येईल, डी येईल. समजते का मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. समजत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा. आता घेऊया पुढची आकृती. पुढची आकृती आहे मित्रांनो. त्रिकोण दिला आहे, परत चौकोन दिला आहे, परत पंचकोन दिला आहे आणि प्रत्येकाची एक एक बाजू हे रंगवलेली आहे, एक बाजू रिकामी आहे. तर आता त्रिकोण झाला, चौकोन झाला आणि पंचकोन झाला. तर आता काय येणार आहे मित्रांनो, षटकोन येणार. बरोबर की नाही. बरोबर की नाही. समजते का तुम्हाला. बघा त्रिकोण झाला, चौकोन झाला, पंचकोन झाला आणि काय येणार, षटकोन येणार. बरोबर की नाही. मग आता षटकोन आहे का पर्यायामध्ये बघा बरं. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे आणि डी मध्ये सुद्धा षटकोन आहे. आता कसं शोधायचं मग रे. प्रत्येकाची एक एक बाजू रंगवलेली बघा. एक बाजू रंगवली, ही पण रंगवली, ही पण रंगवली. आता ए मध्ये पण रंगवलेली आहे, बी मध्ये रंगवलेली आहे, सी मध्ये रंगवली आहे, डी मध्ये सुद्धा एक एक बाजू रंगवलेली आहे. पण मित्रांनो रंगवलेली बाजू ही कोणत्या बाजूला येते ते बघा. आता ही काय डाव्या बाजूला आली. बरोबर. इथे उजव्या, इथे डाव्या. आता मग काय येणार, इथे उजव्या बाजूला येणार. कुठे दिसते रे उजव्या बाजूला, बी मध्ये दिसते. बरोबर की नाही. बी मध्ये दिसतं आहे, त्याच्यामुळं उत्तर क्रमांक येईल आपला बी येईल मित्रांनो. बघा समजते का मित्रांनो. खूप सोप्या आकृती आहेत. आता घेऊया पुढची आकृती. झेंडा दिला आहे, एक वरती आहे, एक खालती आहे. बरोबर की नाही. बघा त्यानुसार 2 झेंडे दिले आहेत आणि मध्यरेष दिली आहे. झेंडे फिरले आहेत बघा मित्रांनो. आता हा झेंडा सुद्धा फिरला आहे, पण 2 रेषा दिलेत. बरोबर की नाही. आता आपल्याला काय पाहिजे ना मित्रांनो, झेंडा फिरल्यानंतर आपल्याला किती रेषा पाहिजेत रे, 3 रेषा पाहिजेत. बरोबर की नाही. तर इथे 1 दिली, इथे 2 दिल्या, परंतु 3 रेषा हवेत आपल्याला. तेही कशा प्रकारच्या रे, अशा आडव्या प्रकारच्या. बरोबर की नाही. बघा ए मध्ये आहेत का, ए मध्ये 2 रेषा आहेत, नाही येणार, कट. बी मध्ये आहेत का, बी मध्ये 2 रेषा आहेत, कट. सी मध्ये सुद्धा 2 रेषा आहेत, सी पर्याय कट. डी मध्ये सुद्धा, डी मध्ये 3 रेषा आहेत बघा, 1 2 आणि 3. बरोबर की नाही. म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे.
आहे की नाही? समजते की नाही आकृत्या? आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा मित्रांनो, अर्धवर्तुळ दिलं आहे, उभी रेष आहे आणि खाली रेषा मारलेत. परत तीच आकृती फिरवली गेली आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे. तिथे एक गोल दिला आहे मधून. तीच आकृती नंतर फिरवली गेली आहे घड्याळाच्या काट्यानुसार. 2 गोल दिले आहेत. परंतु इथे बघा पहिल्या आकृतीमध्ये 1 2 3 4 रेषा दिलेत. इथे किती दिलेत? 1 2 3. इथल्या रेषा कमी झालीत आणि गोल वाढवला आहे मित्रांनो. सोप्या सोप्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. जर तुम्ही आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केले तर तुम्हाला लवकर आकृती समजतील. आता बघा इथं 2 गोल आहेत, बरोबर की नाही? 2 रेषा आहेत. मग इकडे काय येणार मित्रांनो? आता ही आकृती काय होणार? तिरकी फिरणार, बरोबर की नाही? असा भाग फिरणार. तिरकी कुठे फिरते बघा रे मित्रांनो? ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? सी मध्ये आहे मित्रांनो. डी मध्ये सुद्धा नाही. इथंच उत्तर समजले. तरीसुद्धा आपण चेक करूया की आता इथे 2 गोल आहेत म्हणजे इथे 3 गोल यायला पाहिजेत. आहेत का? 1 2 आणि 3. रेषा 2 आहेत म्हणजे इथे किती यायला पाहिजेत? फक्त 1 रेषा यायला पाहिजे. बघा सगळ्या पर्यायामध्ये ही सी नंबरची आकृती बरोबर आहे आपली, बरोबर की नाही? आता घेऊया पुढची आकृती. पुढची आकृती आहे मित्रांनो, बघा त्रिकोण दिला आहे, काटकोन आहे. तो काटकोन दिला आहे. परत तो काटकोन फिरवला गेला आहे. बघा कसा फिरवला आहे काटकोन, समजते का? उलट बाजूला फिरवला आहे बघा. नंतर तो खालच्या बाजूला गेला आहे. मग कसं येणार आहे मित्रांनो? ए मध्ये येईल का? नाही येणार. बी मध्ये येईल का? नाही. सी मध्ये येणार का? येणार. बघा मित्रांनो कसा फिरवला आहे. पहिल्यांदा उभा केला, परत तो आडवा आला, परत खालच्या बाजूला आला. म्हणजे ही काय रेषा येणार आहे? बाजूला येणार की नाही? ए मध्ये नाही येणार, बी मध्ये नाही येणार, सी मध्ये येणार मित्रांनो. सी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो. आता घेऊया पुढची आकृती. सोप्या आकृतीला जास्त वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर आपला. बघा स्वस्तिक दिला आहे. स्वस्तिकमध्ये त्रिकोण गुणले चिन्ह. बघा वर्तुळ, इथे प्लस आहे, इथे त्रिकोण आहे. बघा आता हे गुणले फिरले. बघा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आकृती फिरायला लागली. इथं गुणले चिन्ह आलं, इथं वर्तुळ आलं, इथं प्लस आला आणि त्रिकोण आला. आता हे गुणले चिन्ह इथं आलं बघा मित्रांनो, इथं आलं. इथे आल्यानंतर आता गुणले चिन्ह आपल्याला या बाजूला यायला पाहिजे, बरोबर की नाही? कुठे दिसते रे? पर्यायामध्ये ए मध्ये दिसत नाही, ए पर्याय कट. बी मध्ये दिसते, बी असू शकतं. सी मध्ये दिसते, सी सुद्धा असू शकतं. डी मध्ये नाही, डी सुद्धा पर्याय कट, बरोबर की नाही? आता आपल्याला बी मध्ये आणि सी मध्ये शोधायचं आहे मित्रांनो. काय गुणले आपलं वरती आलं तर गुणल्यानंतर काय आहे रे? आपले वर्तुळ आहे. वर्तुळ कुठल्या बाजूला पाहिजे? या बाजूला पाहिजे, बरोबर की नाही? बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे. आता बघा वर्तुळ झाल्यानंतर काय आहे रे? हे प्लस आहे म्हणजे आधीचं चिन्ह आहे. आधी कुठे यायला पाहिजे? या बाजूला यायला पाहिजे की नाही? बी मध्ये आहे, परंतु सी मध्ये त्रिकोण आलेला आहे त्यामुळे सी नंबरचा सुद्धा मित्रांनो पर्याय कट. फक्त बी नंबरचाच पर्याय येणार मित्रांनो. या आकृतीला तंतोतंत जुळणारी म्हणजे आकृतीची मालिका पूर्ण करणारी आकृती म्हणजे बी नंबरची आकृती आहे मित्रांनो. खूप सोपी आहे. चला घेऊया आता पुढची आकृती. पुढची आकृती बघा उभी रेष आहे. 1 2 3 4 5 5 रेषा आहेत. बघा उभ्या रेषेमध्ये आडव्या 5 रेषा आहेत, परत उभ्या 2 आहेत, आडव्या 4 आहेत, उभे 3 आहेत, आडवे 3 आहेत. आता काय येणार आहे मित्रांनो? मग कुठली रेष वाढली आहे आणि कुठली कमी झाली आहे? उभी रेष वाढली आहे आणि आडव्या कमी झालेत. आता इथे उभ्या 3 आणि आडव्या 3 आहेत म्हणजे इथं काय येणार? उभ्या 4 येणार मित्रांनो, बरोबर की नाही? बघा कुठं आहेत उभे 4? 1 2 3 4 असू शकतं. 1 2 3 कट, 1 2 3 कट. डी मध्ये बघा 1 2 3 4 आहेत. आता आडव्या किती येणार आहे? इथे 3 आहेत म्हणजे इथं 2च येणार. इथे 1 2 3, ए पण कट, बी तर कट केला आहे, सी पण कट केला आहे. डी मध्ये बघा 1 आणि 2 म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार, बरोबर की नाही? डी नंबरचा आपला पर्याय काय येणार? बरोबर येणार. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा पुढची आकृती बघा वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. आता वर्तुळ खाली आला आहे मित्रांनो, त्रिकोण वरती गेला, मध्ये त्रिकोण मधला भाग रंगवलेला आहे मित्रांनो. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. मग आता काय केलं ह्यांनी? चौकोन वरती गेला, बरोबर की नाही? 2 नंबरला. मग 2 नंबरचा भाग काय झाला? रंगवला. आणि बरोबर की नाही? चौकोन वरती गेला
चौकोनाच्या वरचा त्रिकोण झाला, त्रिकोण परत काय करणार, खाली येणार, वर्तुळ रंगवला गेणार आणि चौकोन रिकामा राहणार. आता मग मधला भाग कुठला येणार आहे मित्रांनो, त्रिकोण, म्हणजे रंगवलेला त्रिकोण येणार. ही आकृती आहे तशी 1 नंबरची येणार मित्रांनो आपल्याला, कारण की मधला भाग रंगवलेला आहे म्हणजे त्रिकोण मध्ये आला की त्रिकोण रंगवलेला असेल. बघा त्रिकोण रंगवलेला कुठे दिसतो, ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, म्हणजे बी, सी आणि डी हे काय झालं, पर्याय कट झाले मित्रांनो. समजते का मित्रांनो, ही वरची बाजू खाली घेतली, खालची बाजू वर घेतली, असं चालू आहे मित्रांनो. बघा ए नंबरचा पर्याय आपला काय झाला, या आकृतीमध्ये बरोबर आहे. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे 1 2 3 आणि 4 चौकोन आहेत. त्याच्या खाली बघा 3 दिले आहेत, 4 आणि 3 7. बघा 1 2 3 4, 1 2 3 1 2. आता काय येणार आहे मित्रांनो, मग एकच येणार, 1 2 3 4, 1 2 3 1 2 आणि 1. ए नंबरच्या पर्यायामध्येच उत्तर दडलेलं आहे मित्रांनो. बघा बी नंबरचा तर त्रिकोण आहे, बी नंबरचा पर्याय कट. सी नंबरची आकृती चुकीची आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय कट. डी मध्ये तर जास्त चौकोन आहेत त्याच्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय कट मित्रांनो. या आकृती पूर्ण करण्यामध्ये ए नंबरचाच पर्याय बरोबर आहे मित्रांनो, बरोबर की नाही. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, अर्धा गोल दिला आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पाकळ्या तयार करायच्या आहेत. बघा पहिल्यांदा इथे एक पाकळी तयार केली, इथे 2 केल्या, म्हणजे आता इथे एक पाकळी तयार करावी लागेल की नाही, बरोबर की नाही. अजून एक पाकळी तयार करावी लागेल. प्रत्येक पाकळी आता ह्या नंबरची झाल्यानंतर ह्या नंबरला आले, आता ह्या नंबरला यायला पाहिजे की नाही पाकळी तयार करायला, बरोबर की नाही. आता बघा कुठे तयार केली, ए मध्ये केली, बरोबर आहे. बी मध्ये नाही, बी कट. सी मध्ये तर पूर्ण पाकळी तयार केली आहे, सी कट. डी मध्ये चुकीची केली आहे, डी सुद्धा कट. तर मित्रांनो उत्तर क्रमांक काय येईल रे, ए नंबरचा येईल, बरोबर की नाही. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे. बघा बाण दिला आहे, वर्तुळ दिले आहे. सहसा आकृतीमध्ये बाण वर्तुळ दिले आहे. बघा इथे समोर एक गोल आहे, इथे 2 गोल दिले, एक बाजू कट केली त्यांनी, एक वर्तुळाची बाजू त्यांनी कट केली. इथे 2 गोल दिलेत, 2 बाजू कट केलेत. पहिला भाग कोणाचा कट केला रे, वर्तुळाची जी रेष असते ना तो कट केला आहे. बघा आता इथे 3 गोल दिलेत, 1 2 3. आता आपल्याला काय पाहिजे, 4 गोल पाहिजेत, बरोबर की नाही. आता बघा इथे 1 2 3 बाजू आहेत, एक तर कट, 1 2 3 4 गोल आहेत आणि वर बाण आहे, बी असू शकतं. सी मध्ये 4 गोल आहेत पण 2 बाजू आहेत, सी कट. डी मध्ये 3 गोल आहेत आणि 2 बाजू आहेत, डी पण पर्याय कट. तर आपला काय येणार आहे, बी नंबरचा पर्याय बरोबर येणार मित्रांनो, कारण की बी मध्ये एक बाजू कमी केलेले हे गोल आहेत आणि वरती बाण दिलेला आहे, त्यामुळे बी नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे मित्रांनो, बरोबर येणार आहे. आता घेऊया पुढची आकृती. बघा वर्तुळ आहे, परत त्रिकोण आहे, परत चौकोन आहे. आता बघा वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. त्रिकोणाची बाजू उलट आहे, समजते का. आता हाच त्रिकोण कुठे गेला रे, इथे गेलाय, वरती गेला, 2 नंबरचा वरती गेलाय, म्हणजे हा भाग काय आला, खाली आलाय की नाही. आणि मग खालचा भाग काय केला, मध्ये गेला. मग अशी एक आकृती आपण पाहिली होती. आता काय करणार, हा चौकोन वरती आला, बरोबर की नाही. हा चौकोन वरती आला, नंतर त्रिकोण कुठे येणार, खाली येणार, बरोबर की नाही. आता त्रिकोण मध्ये येणार मित्रांनो, कुठे दिसते त्रिकोण मध्ये, आणि चौकोनाचा भाग काय येणार, खाली येणार आणि गोल काय करणार, वरती येणार. म्हणजे पहिली आहे तशीच आकृती आहे की नाही येणार, जी 1 नंबरला आकृती दाखवली आहे ना तीच आकृती पर्यायामधून आपल्याला शोधायची आहे मित्रांनो. कुठे दिसते तुम्हाला अशी सेम आकृती, ए मध्ये दिसते का, नाही. बी मध्ये दिसते, बी पर्याय असू शकतो. सी मध्ये आहे का, नाही. डी मध्ये आहे का, नाही. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा बाण दिला आहे, रंगवलेलं वर्तुळ आहे, न रंगवलेलं वर्तुळ आहे. परत तो बाण आडवा झाला, 2 रेषा आल्या बघा मित्रांनो. इथे 1 रेषा आहे, इथे 2 रेषा आहे मित्रांनो. व्यवस्थित निरीक्षण करत जावा आकृतीचे तुम्ही. वर्तुळ वरती गेलं, रंगवलेलं वर्तुळ वरती, न रंगवलेलं वर्तुळ खाली. हा बाण खाली आला की बघा डाव्या बाजूला
भरीव वर्तुळ आहे की झाल्या 3 बाजू झाल्या. आता 4 बाजू येणार मित्रांनो. 4 बाजू आल्या. हा बाण खाली आला म्हणजे हा बाण काय येणार, इकडच्या बाजूला येणार. बरोबर की नाही. कुठे दिसतो रे हा बाण? ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, डी मध्ये पण आहे. तर तिथे किती 3 रेषा आहेत. इथे 1 2 3 4. बी मध्ये 4 रेषा आहेत. बरोबर की नाही. डी मध्ये 3 रेषा आहेत. त्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय कट करायचा मित्रांनो. ए कट, बी ए कट, सी कट आणि डी कट. तर बी नंबरचा पर्याय मित्रांनो आपला बरोबर आहे या आकृतीमध्ये. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. बघा, पहिला भाग वर्तुळ आहे. नंतर हा भाग खालच्या बाजूला आला आहे, वर्तुळ आहे, पूर्ण रंगवलेलं वर्तुळ आहे मित्रांनो. परत हा भाग इथे आला म्हणजे न रंगवलेला. हा भाग कुठे जायला पाहिजे रे मित्रांनो? इकडच्या बाजूला जायला पाहिजे की नाही. म्हणजे ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे मित्रांनो, डी मध्ये पण चुकीच्या बाजूला आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येईल मित्रांनो? सी येईल. बरोबर की नाही. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, आता पुढची आकृती सोपी आहे. वर्तुळ आहे, त्याच्यात शेजारी टिंब दिला आहे. परत त्याला जोडले, साखळी तयार केली मित्रांनो. ही साखळी बघा, वर्तुळ 2 गोल छोटे, त्याला परत वर्तुळ रंगवले. आता काय येणार आहे? फक्त आणि फक्त आपल्याला काय येणार? रंगवलेला छोटासा गोल येणार मित्रांनो. ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे मित्रांनो. डी मध्ये आहे का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? सी नंबरचा पर्याय आपला येणार मित्रांनो. कारण की जे भाग रंगवलेले आहेत ना ते जोडले गेलेत, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? सी नंबरचा पर्याय येणार. कारण की बऱ्याच वेळा तुम्ही काय म्हणतात, इथे 2 गोल आहेत म्हणजे इथे 3 गोल येणार, म्हणून 3 गोलला तुम्ही बऱ्याच वेळा काय करता? बरोबर करून उत्तर येता. परंतु मित्रांनो, आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपलं उत्तर क्रमांक सी येत आहे. कारण की बी नंबरचा पर्याय येत नाही मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करत जावा आणि मगच आकृती सोडवत जावा. तर पुढची आकृती घेऊया आता. पुढची आकृती आहे मित्रांनो, बघा, गोल आहे, तिरकी रेष, सगळीकडे गोल तिरकी रेष आहे. पर्यायामध्ये एक एक पॉईंट बघत जावा. वरती चौकोन आहे, खाली वर्तुळाला आहे, परत त्रिकोणाला आहे. बघा, परत हा चौकोन काय झाला रे? हा चौकोन कुठे आला रे? उलट दिशेने फिरतोय बघा घड्याळाच्या. बघा, हा चौकोन इकडे आला, इथला त्रिकोण इथे गेला. बरोबर की नाही. मग हा चौकोन कुठे येणार रे? इथे येणार. इथे आहे का चौकोन? कुठं आहे का? ए मध्ये आहे बघा. चौकोन कुठे येणार? ए मध्ये आहे. हा वर्तुळ कुठे येणार? या बाजूला येणार. बरोबर आहे. आणि त्रिकोण कुठे येणार? इथे येणार. म्हणजे ए नंबरचाच पर्याय मित्रांनो बरोबर आहे आपला. दुसऱ्या सुद्धा आकृत्या शोधायची गरज नाही मित्रांनो. एक एक जर पॉईंट बघितलं तर ए मध्ये आपल्याला उत्तर सापडत आहे मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप करू नका. आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्पष्टीकरण सहित तुम्हाला मी देत आहे. चला आता पुढची आकृती बघूया. आता बघा, चौकोन आहे, 1 वर्तुळ, चौकोन 2 वर्तुळ, चौकोन 3 वर्तुळ. आता काय येणार आहे मित्रांनो? चौकोन काय येणार? 4 वर्तुळ येणार. ए मध्ये आहेत म्हणजे ए नंबरचा पर्याय. बी मध्ये नाहीत, बी कट, सी कट, डी मध्ये आहे. परंतु मित्रांनो, हे वर्तुळ जे आहेत तर कशा प्रकार दिलेत रे? प्रत्येक बाजूला एक एक दिलेत. बरोबर की नाही. परंतु ए मध्ये तसे दिलेत का? नाही. ए मध्ये तसे दिलेले नाहीत, म्हणून ए नंबरचा पर्याय मित्रांनो येत नाही. डी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. कारण डी नंबरच्या पर्यायामध्ये हे जे वर्तुळ आहेत ना ते व्यवस्थित दिलेले आहेत, म्हणून कुठला येणार आपला पर्याय क्रमांक? डी नंबरचा पर्याय येणार. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. बघा, पंचकोन आहे, वर अर्धवर्तुळ आहे, त्यामध्ये 1 गोल आहे आणि गुणले चिन्ह आहे. बघा, इथे पंचकोन आहे, वर अर्धवर्तुळ आणि मध्ये 2 गुणले चिन्ह दिलेत, पण ते उलट बाजूला केलेत. परत पंचकोन आहे, 3 गुणले चिन्ह दिलेत आणि अर्धवर्तुळ दिलेत. म्हणजे आता किती गुणले चिन्ह येणार आहे? उलट बाजूला येणार. हे पंचकोन आहेत की नाही, हे काय येणार? उलट बाजूला येणार. ए मध्ये असू शकतं, बी मध्ये नाही, सी मध्ये असू शकतं, डी मध्ये नाही. पण ए नंबरच्या पर्यायामध्ये जे अर्धवर्तुळामध्ये गोल आहे तिथे चौकोन दिला आहे, म्हणजे सी नंबरच्या पर्यायामध्ये अर्धवर्तुळामध्ये गोल दिला आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. कारण की सी नंबरचा पर्याय आकृतीची मालिका पूर्ण करत आहे. तर मित्रांनो,
व्हिडिओ मोठा होत आहे तरीही तुम्ही व्हिडिओ बघा, कारण की या आकृत्यामध्ये जसं तुम्ही पुढे जाल तशा आकृत्या अवघड होत जाणार आहेत आणि तुम्हाला विश्लेषणाचं द्यायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. आता बघा पुढची आकृती कशी आहे बघा. चिन्ह दिलेले आहेत, पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. इथे 1 केली, इथे 2 केली, इथे 3 केली आहे पाकळी पूर्ण आणि साईडला रेषा आहेत मित्रांनो. ह्या ज्या नाजूक गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या लक्षात ठेवा, कारण की या सुद्धा फसवी आकृती असतात. आता बघा 4 पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. बघा कुठे 4 पाकळ्या आहेत बघा. आता सगळीकडे 4 पाकळ्या आहेत, त्यामुळे आपण कुठलीही आकृतीला खून करू शकत नाही मित्रांनो. पण 4 पाकळ्या आहेत बरोबर की नाही. पण 4 पाकळीच्या बाजूला अशा रेषा दिसतात का कुठं? ह्या रेषा जे दिसतात ना ते दिसतात का? ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहेत मित्रांनो, डी मध्ये नाही. म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला मित्रांनो बरोबर आहे. बघा लहान लहान गोष्टीकडे तुम्ही आकृतीचे निरीक्षण करताना लक्ष द्या मित्रांनो. तुम्हाला मी वारंवार सांगत आहे लहान लहान गोष्टीकडे लक्ष द्या. आकृत्या खूप सोप्या आहेत आणि साध्या पद्धतीने जर समजून घेतल्या तर आपल्याला आकृतीमध्ये एकही मार्क जाणार नाही आपला मित्रांनो. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. बघा पुढची आकृती आहे मित्रांनो, गोल आहे, अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे, मध्ये रेष आहे. आता काय केले रे मित्रांनो, हे पूर्ण असं भरीव केलं आहे आणि त्यामध्ये 2 रेषा दिलेत बरोबर की नाही. आता हे तर एक रेष वाढवली बघा मित्रांनो. इथे 1 आहे, इथे 2 वाढवल्या, 1 वाढवली बरोबर की नाही. पण आकार काय केला वेगळा केला. इथे किती आहेत? 3 आहेत, अर्धवर्तुळ 3 आहेत. म्हणजे आता आपल्याकडे किती आकृत्या रेषा आल्या पाहिजेत रे? हा आकार उलट झाला पाहिजे बरोबर की नाही. आकार बदलला पाहिजे आणि आतमध्ये किती रेषा आल्या पाहिजेत? 4 रेषा आल्या पाहिजेत मित्रांनो. आकृतीचे निरीक्षण करताना आकृतीची पूर्णपणे पुढची आकृती कशी येईल ना हे डोळ्यासमोर मांडली पाहिजे. जर तुम्ही ही डोळ्यासमोर आकृती मांडली तर तुम्हाला आकृती लगेच उत्तरात सापडेल मित्रांनो. बघा इथे 3 आहेत म्हणजे 4 रेषा आपल्याला जोडायच्या आहेत. बघा कुठे 4 रेषा आहेत? 1 2 3 4 इथं आहेत, पण इथं काहीच नाही मित्रांनो, एकट. बघा बी आहे पण बीचा आकार वेगळा आहे. 4 रेषा आहेत पण बीचा आकार वेगळा आहे. एक खाली आणि एक असं वरती पाहिजे. सी मध्ये नाही, सी कट. डी मध्ये आहे मित्रांनो, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो आपला बरोबर येणार मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा मित्रांनो आता हे कसं आहे, उलट बाजूला केले बरोबर की नाही. परंतु ह्या टिंबात फरक केला आहे. इथं कडला आहेत, इथं मध्ये आहेत, इथं पाठीमाग आहेत. आता कुठे येणार रे मग? कुठे येणार मित्रांनो रे? या बाजूला केल्यानंतर ते मध्येच येणार मित्रांनो बरोबर की नाही. मध्येच येणार. कुठे जर केलं तर कडला मधी, कडा मध. बघा उलट बाजूने ही आकृती उलट बाजूने बघा कुठं आहे? डी मध्ये आणि सी मध्ये आहे. परंतु डी मध्ये पूर्ण कडेला टिंब आहेत, म्हणजे सी हा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे की नाही. समजते का मित्रांनो. आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. ए बी सी डी, ए बी सी डी. बघा उलट अक्षराची फिरवी केली आहे. ए कुठं आहे? ए इथं आहे तर ए इथं आलं, ए इथं आलं. आता ए इथं यायला पाहिजे. कुठे दिसतंय रे? ए मध्ये दिसतंय, बी मध्ये दिसतंय, सी मध्ये दिसतंय, डी मध्ये नाही, म्हणजे डी पर्यायकड आहे की नाही. आता काय आहे? बी, बी इथं आहे, बी इथं आहे, बी इथं आहे. म्हणजे सगळंच पर्याय बरोबर वाटतात की नाही. परंतु बघा मित्रांनो आकार कसा दिला आहे? एचा बरोबर दिला आहे, परत आडवा झाला आहे, परत उभा झाला आहे, म्हणजे परत एचा आकार काय झाला? इकडे यायला पाहिजे बघा असा. म्हणजे ए नंबरच्या पर्यायामध्ये जसं दिले ना तसा आकार यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे. आकृतीची मालिका पूर्ण करताना आपल्याला ए नंबरचा पर्याय अशाच प्रकारचा आला पाहिजे, म्हणजे आकृती यामध्ये ए नंबरच्या पर्यायातील आकृती बरोबर आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती. पुढची आकृती आहे मित्रांनो बघा. मग अशी आकृती एक झाली होती, त्रिकोण, चौकोन आणि पंचकोन. आता काय येणार? षटकोन येणार मित्रांनो बरोबर की नाही. थोडाफार बदल असतो आकृतीत, सेम आकृती येत नाही मित्रांनो. नाहीतर पाठीमागं तुम्ही अशी आकृती बघितली होती म्हणून डायरेक्ट उत्तराला गाठ घालू नका. आकृतीचे पूर्णपणे निरीक्षण करा मित्रांनो. बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे त्रिकोण होता, परंतु इथे गुंडे चिन्ह नव्हतं. इथे 2 गुंडे चिन्ह आहेत, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहेत. म्हणजे आता इथं षटकोन येणार आणि षटकोन किती चिन्ह असणार? 4 गुंडे चिन्ह असणार. तर बघा मित्रांनो कुठे आहे? ए मध्ये नाहीत म्हणजे एकट. बी मध्ये आहेत मित्रांनो, बी असू शकतं. सी मध्ये तर जास्त आहेत, सी कट. डी मध्ये पण 4 आहेत म्हणजे सी डी पण असू शकतं. परंतु मित्रांनो एच्या रेषा इकडे आहेत, बीच्या पण इकडे आहेत आणि सीच्या पण इकडे आहेत. म्हणजे डीच्या सुद्धा इकडच्याच बाजूला आहेत, बीच्या इकडे आहेत का? नाहीत रेषा. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार मित्रांनो? डी नंबरचा पर्याय आपला येणार मित्रांनो.
आता घेऊया पुढची आकृती मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. बघा मित्रांनो, आता पुढची आकृती कशी आहे. एकच असा उभी रेष, आडवी रेष आणि उभी रेष बघा डिझाईन काढली आहे. आडवी उभी आडवी उभी म्हणजे 2 वेळा झालं मित्रांनो. आता 3 वेळा उभी आडवी उभी आडवी आडवी उभी 3 वेळा. आता 4 वेळा येणार मित्रांनो. 1 2 3 4. इथे 1 2 3 हे असू शकतं. इथं 3 गोल आहेत मित्रांनो, म्हणजे 4 गोल यायला पाहिजेत आपले. इथं 3 गोल आहेत, त्यामुळे 3 ए नंबरचा पर्याय येणार नाही. आता 1 2 3 4 4 नंबर आहेत आणि 4 गोल आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार. इतर आकृती चुकीची आहे. डी नंबरची पण आकृती चुकीची आहे, म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार मित्रांनो, बी नंबरचा येणार. बरोबर की नाही. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा कसा आकार आहे. झाडाचा आकार असल्यासारखा आहे, परत उलट दिला आहे आणि परत आहे तसा आकार दिला आहे, म्हणजे 2 नंबरच्या आकृतीमध्ये जो आकार आहे ना तो येणार मित्रांनो. कुठे दिसतो रो बघा. सोप्या आकृतीला जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो. ए नंबरच्या पर्यायामध्ये असा सेम आकार दिसत आहे, त्याच्यामुळे ए नंबरचा पर्याय मित्रांनो येणार आपला. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा मित्रांनो, चौकोन आहे, वर्तुळ आहे. चौकोन आहे, वर्तुळ आहे, एक अशी रेष मारलेली आहे उभी आणि वरती काय झालेलं आहे, अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. आता आपल्याला इथे दोन रेषा मारलेत, 2 अधिक चिन्ह दिले. आता काय येणार आपल्याला, निरीक्षण करा मित्रांनो. आकृती समोर ठेवा, डोळ्यासमोर ठेवा. डोळ्यासमोर जर ठरवली तर तुम्हाला आकृतीचे पूर्णपणे निरीक्षण होईल. आता बघा 2 रेषा आहेत, म्हणजे इथं काय येणार आहे मित्रांनो, 3 रेषा पाहिजेत की नाही. 1 2 आणि 3 बाजूला पाहिजेत. इथं 4 आहेत, म्हणजे ही नाही येणार. इथं 3 आहेत, परंतु या बाजूला रेष नाही, म्हणजे बी नाही येणार. सी मध्ये बघा या बाजूला आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे आणि 3 प्लस आहेत. 1 2 आणि 3, म्हणजे सी नंबरचा पर्याय मित्रांनो आपला काय येणार, बरोबर येणार मित्रांनो. या डी मध्ये पण मित्रांनो आहे, परंतु या बाजूला रेष आहे, त्याच्यामुळे डी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, येणार नाही. मित्रांनो आपला व्हिडिओ हा पूर्ण आकृत्या घेतल्या असता तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. आताच आपला 37 मिनिटाचा व्हिडिओ तयार झालेला आहे. जर आकृत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या 31 ते 60 पर्यंत आकृत्या घेऊन येणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आकृत्या समजल्या का, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांपर्यंत नवोदयाचा जे अभ्यास करतात मित्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत जावा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत जावा. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच आम्ही घेऊन येणार आहे. नमस्कार, धन्यवाद.